आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या या भाषणाचा विषय जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून थकून भागून यावं आणि एका झाडाखाली बसावं, झाडावरून विंचू यावा, विंचवाला पाहण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी मारावी, उडी मारता मारता एका फांदीला पकडावं आणि फांदीचं मोह उठावं, मोह उठल्यानंतर ना मधाचा एक गोडासा थेंब होटांवरती पडावा आणि तो थेंब होटांवरती पडल्यानंतर आम्हाला जे सुख प्राप्त झालं आणि आम्हाला जो आनंद प्राप्त झाला तोच आनंद छत्रपती शिवाजी महाराज जन्मल्यानंतर या विश्वाला प्राप्त झाला. अन्नाच्या भुकेत विचारांची भूक येऊन मिसळली की क्रांतीची सुरुवात होत असते. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात, क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी होते, पण ज्यांचा क्रांतीत काहीच सहभाग नसतो त्या पुढच्या पिढ्या मात्र आनंदाने जगत असतात. मी कुमारी स्वरादी विष्णू घाडगे, इयत्ता 11वीची विद्यार्थिनी, तुमच्या समोर विषय मांडते. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या ढफांनी, घोड्यांच्या ताफांनी, तलवारीच्या खणखरांनी, ढगांच्या गरगटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं तर सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली ही पिढी आज जिथं उभा राहते तिथे चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची नवीन पिढी तुम्ही निर्माण करत आहात, हीच खरी आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण भारतात मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टाकून हिंदवी स्वराज्य प्राप्त केले ते एकमेव सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत राजाधिराज या विश्वाचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे आजच्या दिवशी जन्म म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. समर्थ रामदासांनी सर्वांना असे सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान होईल, मरा आणि स्वातंत्र्य प्राप्त करा. हे विधान त्यांनी अनेक लोकांना सांगितले, परंतु ज्यांनी ते पूर्णपणे पार पाडले तो एकमेव थोर आणि आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवराय. दिल्लीपट्टीच्या नरडीचा खून करणारे राजे आम्हाला आजही देहरूपी दिसतात. महाराज वयाने कितीतरी लहान होते, परंतु त्यांच्या मनाची भरारी मात्र खूप मोठी होती. ते आपल्या मावळ्याने नेहमी म्हणायचे की रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नये, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातील एक पैसा देखील नुकसान होता कामा नये. पण जर आज आम्ही बघितलं तर तो शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतो. अहो राजे, ज्या शेतकऱ्याला तुम्ही सांगत होता सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का आणि दुसऱ्यांच्या ओंजळीनेच पाणी प्यावे का, तोच जर शेतकरी आज आत्महत्या करत असेल तर त्या शेतकऱ्यासाठी, त्या शेतकऱ्याच्या जीव वाचवण्यासाठी, त्या शेतकऱ्याला त्याचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी, त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अहो कल्याण सुभेदाराची सून ज्यावेळेस महाराजांनी सैनिकांनी महाराजांसमोर उभी केली त्यावेळेस महाराज तिला पाहून म्हणतात की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती तर आम्हीही सुंदर झालो असतो वदरे छत्रपती, तर आम्हीही सुंदर झालो असतो वदरे छत्रपती. अरे कुठे ते परस्त्रिया बहिणी माया या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणेच परस्त्रीला सुद्धा आपल्या बहिणीची, आपल्या आईची उपमा देणारे राजे आणि कुठेही आजची तरुण पिढी. जर आपण आजच्या तरुण पिढीकडे बघितलं तर स्त्रियांचाच सोडा पण अवघ्या 10-15 वर्षांच्या मुलींचा देखील आदर करता येत नाही. अहो 10 वर्षाची चिमुकली खेळता खेळता तिला घेऊन जातात आणि तिच्यावरती अत्याचार करतात, तिच्यावरती बलात्कार करतात. अरे या नराधमांची एवढी मध्ये येतेच कुठून? अरे या नराधमांना शिक्षा करण्यासाठी, या नराधमांचे हातपाय कलम करण्यासाठी, यांना कडे रोट करण्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. रस्त्याने जर चालत असताना एखाद्या गाडीवरती क्षत्रिय कुलावतंस राजाशिव छत्रपती असं लिहिलेलं जर वाक्य आम्ही बघितलं तर मनामध्ये खूप आनंद होतो. पण रात्री जर तीच गाडी एखाद्या बिअरबाच्या समोर उभी राहताच डोळ्यातून टपकन अश्रू येतो आणि मनामध्ये फक्त एकच भावना निर्माण होते की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. नुकताच फेब्रुवारी महिना चालू झाला आणि का कुणाष्टो ह्या महिन्याची ही तरुण पिढी, याची तरुण पिढी इतक्या आतुरतेने वाट बघत असे. राहून सहज एखाद्याला विचारलं का हो तुम्ही या महिन्याची इतक्या आतुरतेने वाट का बघत असता, मनामध्ये विचार आला की समोरून उत्तर ऐकायला येईल की या महिन्यामध्ये माझ्या राजांचा जन्मदिवस असतो आणि तीच साजरा करण्यासाठी आम्ही या महिन्याची वाट बघत असतो. पण समोरून वाक्य कानावरती आलं की या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे असतो आणि हा डे आम्हाला आमच्या मित्रमैत्रिणींसोबत साजरा करायचा असतो. हा डे आम्हाला आमच्या मैत्रिणींसोबत साजरा करायचा असतो म्हणून आम्ही या महिन्याची इतक्या आतुरतेने वाट बघत असतो. अरे 350 वर्षापूर्वी या रयतेसाठी, या समाजासाठी, आजच्या या तरुण पिढीसाठी ते संभाजीराजे औरंगजेबाची क्रूरता याच महिन्यामध्ये सहन करून गेले. अरे त्या विंचवाच्या लवलवत्या करणाऱ्या वेदना ते याच महिन्यात सहन करत होते, याच महिन्यात सोसत होते आणि आजची तरुण पिढी त्या महिन्यात वेगवेगळे डे साजरे करते. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर मनाला खूप वाईट वाटतं आणि मनामध्ये फक्त एकच विचार येतो की खरंच राजे आजही या समाजाला तुमची गरज आहे, म्हणून राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, म्हणून राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. तर म्हणावं असं वाटतं अंधार फार झाला आता
उजेडाला दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. कधी कधी असं वाटतं जावं त्या रायगडावरती, अहो कधी कधी असं वाटतं जावं त्या सह्याद्रीच्या खुशीत आणि फक्त मोठ्याने एकच वाक्य बोलावं की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण राजे तुम्ही पुन्हा जन्माला या याचा नेमका अर्थ तरी काय हो? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, कारण आजही आम्हाला तुमची गरज आहे, आजही आम्हाला तुमच्या आदर्शाची गरज आहे, आजही आम्हाला तुमच्या स्वप्नांची गरज आहे, आजही आम्हाला तुमच्या स्वाभिमानाची गरज आहे, आजही आम्हाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आम्हाला तो आदर्श द्या, आम्हाला तो स्वाभिमान द्या, आम्हाला ते नेतृत्व द्या. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आम्हाला गर्वाने म्हणायला द्या की मी मराठा आहे आणि मी महाराष्ट्राचाच आहे. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तुमच्या या नेतृत्वाखाली आम्हाला एकत्र करा. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आम्हाला तुमच्या आदर्शाने प्रेरित करा. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आम्ही तुमची वाट बघत आहोत. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आम्ही तुमची वाट बघत आहोत. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आम्ही तुमची वाट बघत आहोत. जाता जाता मी फक्त एवढं सांगू इच्छिते, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, सळसळत राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सळसळत राहू देत आम्ही स्वराज्याचे तख्त, कारण आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचेच भक्त, कारण आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचेच भक्त. जय जिजाऊ, जय शिवराय.